क्वालिफिकेशन वाईज मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनियर आहे, बट आज मी ॲज अ काउन्सिलर आहे. मी एक एज्युकेशन कोच, काउन्सिलर आणि डर्मॅटोग्राफिक्स कोच म्हणून आहे. आज इथे सगळ्यांनी जे जे बोललं मी सगळं ऐकलं. आज एक कळालं मला की प्रत्येक जण आज इथे जॉब केले, सर्व्हिस केले, बिझनेस केले, बट शेवटी काय झाले ना, आपल्या आवडीचे जे गोष्टी आहेत तिथेच आपण येऊन थांबलेले आहोत. आज मॅडम सुद्धा ते सर्व्हिस केले. आज क्रिएटिव्ह त्यांचे एवढे सुंदर आम्ही बघितले. आज प्रियंका मॅडम ते बोलले की ते फार्मासिस्ट होते, नाव शी इज डुईंग झुंबा आणि योगा वगैरे. तर प्रत्येक जणांचं आज जेव्हा ऐकलं तर हे माझ्या ह्याच्याबरोबर कनेक्टेड आहे. त्यासाठी आज आपण सगळेजण सायन्स अँड टेक्नॉलॉजीला आपण हे देर इज नो वे टू स्किप अवे. आपण सगळ्यात त्याच्यात इतकं गुंतलेलो आहोत आणि त्याला स्किप करून आपण पुढे जाऊ शकत नाही. तर आज काउन्सिलिंग हे एक वास्ट फील्ड आणि सर्व्हिस इंडस्ट्री झालेलं आहे, ज्याचं यूज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आज नेसेसरी आहे. कसं नेसेसरी आहे? आज आपण समजा मुलांना आज करिअर करायचं असेल, आज आपण मुलांना कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये घालायचं असेल, आज ड्रॉइंग असेल, डान्स असेल, कबड्डी, खो खो, कुठल्याही, तर आज आपले पेरेंट्स आज सिंगल चाइल्ड असल्यामुळे पैसे खर्च करायला तयार आहेत. बट वेदर दॅट चाइल्ड इज रिअली इंटरेस्टेड ऑर नो, मग ते 2 महिने करणार, सोडणार, परत दुसरं करणार, हे सगळं प्रोसेस चालू आहे. एज्युकेशन इज ऑलमोस्ट बिकम लाईक अ बिझनेस. आज सगळ्या प्रकारच्या एज्युकेशन्समध्ये मुलांवर इतकं बर्डन आलेलं आहे, अभ्यासाचा खूप लोड आलेला आहे, तेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जॉब्स, जिथे जॉब्स आहेत, जॉब्समध्ये सुद्धा आज IT फील्ड्समध्ये सगळ्याकडे स्ट्रेस लेवल इतकं वाढलेलं आहे. आज बऱ्याच जणांना वाटतं जॉब सोडून द्यावं IT इंडस्ट्रीमध्ये, बट पॅकेजेस आर व्हेरी हाय. 2 लाख, 3 लाख, 4 लाख आपण सोडूही शकत नाही. मग करायचं काय? मग ह्या सगळ्या गोष्टींना हे जेव्हा असतं त्याला उत्तर काय आहे? आमच्याकडे आहे. म्हणजे यू मस्ट हॅव हर्ड अबाउट द टर्म. कुणी ऐकले ब्रेन मॅपिंग म्हणजे काय असतं? कधी ऐकले? ओके, व्हेरी नाईस. मग आज हे सायन्स असं आहे ना, भारतात आता 15 वर्ष झाले आहे, बट गेले 5 इयर्समध्ये जरा जास्त हे झालेलं आहे, पॉप्युलर होतंय. इन फॉरेन कंट्रीज पीपल आर युझिंग इट लॉंग वे बॅक, त्यामुळे ते लोक खूप प्रगती केलेले आहेत. आता थोडक्यात सांगते ब्रेन मॅपिंग म्हणजे काय असतं. आपले सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स आर युनिक. जगात कुणाचंच फिंगरप्रिंट्स कुणाबरोबर मॅच होत नाहीत. सो इट्स द सेम कन्सेप्ट. जेव्हा सायकोलॉजिस्ट, जेव्हा सायंटिस्टनी हे स्टडी केलं, दॅट टाइम दे गॉट टू नो. आय जस्ट शो यू द स्ट्रक्चर ऑफ अवर ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन सेल्स असतात असे. ओके, सो दिस इज बेसिकली द स्टडी ऑफ ईच न्यूरॉन सेल. आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन सेल्स आहेत ह्याचं स्टडी आहे, बाकी काही नाही आहे. त्यामुळे आपले हे जे फिंगर्स आहेत, दीज आर ऑल माय, दिस लेफ्ट फिंगर इज कनेक्टेड टू द राईट अपर, लेफ्ट आणि राईट हेमिस्फिअर असतं. देर आर 2 पार्टिशन्स. सिम्पलमध्ये सांगायचं म्हणजे 2 पार्टिशन्स असतात. तर आपलं लेफ्ट हँडचं कनेक्शन टू द राईट ब्रेन, राईट हँड टू द लेफ्ट ब्रेन. सो आपले जसे फिंगर प्रिंट्स आर युनिक, द सेम वे द न्यूरॉन पॅटर्न्स आर युनिक. आणि हे जे न्यूरॉन सेल्स असतात दे डोंट मूव्ह थ्रू आउट द बॉडी, दे रिमेन इन अवर ब्रेन ओनली. आपल्या बॉडीमधले जे सेल्स असतात ते मूव्ह होतात सगळ्याकडे, बट दी सेल्स आर इंटरकनेक्टेड, दे डोंट मूव्ह. आणि ह्या ॲक्टिव्हिटीमुळे आपलं काय होतं, ह्याच्यात लेफ्ट आणि राईट हेमिस्फिअरमध्ये आपल्याला काय होतं की वी गेट टू नो. असं पार्टिशन असतं, हे बघा, असं पार्टिशन असतं. अँड इन दिस व्हॉट हॅपन्स इज, आज प्रत्येकाकडे टॅलेंट आहे. हाऊ टू आयडेंटिफाय दॅट टॅलेंट? मुलांमध्ये कसं आयडेंटिफाय? आजकाल बघतो आपण 3 वर्षाची मुलं असतात, दे आर मोर टॉकेटिव्ह, दे स्टार्ट टॉकिंग फास्ट. काही लोक डान्स करतात, आपण शिकवत नाही, बट दे आर, काही मुलं असतात जे स्पेंड हाफ एन अवर, बट दे आर ऑलमोस्ट द टॉपर्स. हे कसं होतं? दिस इज कॉल्ड एज इनबॉर्न टॅलेंट. दॅट इज इनबॉर्न विच वी गेट बाय फ्रॉम द जीन्स. आपल्या जीन्समधून येतात आणि ते जन्मता आपल्याकडे असतात. न्यूरॉन सेल्स आपल्याला जेव्हा मिळतात, दे कॅनॉट, आपण असं बोलतो ना, आता कट झालं, आपला हात कट झाला, परत आपलं स्किन रिबॉर्न होतो, इथे असा प्रोसेस होत नाही. सो व्हॉट एव्हर वी आर गेटिंग बाय बर्थ, दॅट इज ऑलवेज देअर.
इथे काय होतं, DMIT टेस्ट आम्ही जेव्हा करतो, वी आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल्स टॅलेंट. प्रत्येकामध्ये 3 ते 4 लोक जसे असतात जे फुल त्याच्यात न्यूरॉन सेल्स जास्त प्रेझेंट असतात, आणि जिथे न्यूरॉन सेल्स जास्त प्रेझेंट असतात तिथल्या त्या पोर्शनमध्ये तो व्यक्ती ही विल ऑलवेज डू. आता प्रत्येक लोकमध्ये आपल्याला समजा स्टडीज आपल्याला बघायचं असेल, स्टडीजसाठी वेगळं असतं, आपल्या बोलण्यासाठी, डान्ससाठी, फाईन मोटर स्किल्स असे वेगवेगळे असतात. तर मेमोरायझेशन, ब्रेन एकच सगळं काम नाही करत आहे. देर आर पार्ट्स वेअर इन ईच पार्ट इज परफॉर्मिंग डिफरंट जॉब्स. तर ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. आज मी इंजिनियर आहे, बट टुडे आय एम इन टू काउन्सिलिंग. आज ते फार्मासिस्ट आहेत, बट अल्टिमेटली काय होतं ना, आपल्या राईट ब्रेन, सायन्समध्ये असं बोललं जातं, लेफ्ट इज अवर लॉजिकल ब्रेन अँड राईट इज अवर इमोशनल ब्रेन. तर आपलं 90% इज अवर राईट ब्रेन जे असतं. आज आपल्याला लता मंगेशकरची गाणी जी असतात, इवन इफ दे आर 40 years बॅक, आपल्याला तोंडपाठ आहे, बट आपल्याला अभ्यास जर काय असेल मागच्या वर्षीचा जर काय मुलांना सांगितलं, आठवा नाही आठवत, बिकॉज अवर राईट ब्रेन डॉमिनेट्स द लेफ्ट ब्रेन. सो ह्याच्यामुळे काय होतं ना, कशा पद्धतीने, हे आता थोडक्यात मी सांगते की कसं यूज होणार मुलांना आपण कुठल्या पद्धतीने लर्निंग स्टाईल्स इन्कल्केट करू शकतो, शिकू शकतो, कुठल्या ॲक्टिव्हिटीज त्यांना देऊ शकतो विच इज सुटेबल फॉर देम. मे बी फॉर मी badminton is suitable, for somebody else chess is suitable, for somebody else drawing is suitable. एक्झॅक्ट आपण त्यांना सांगू शकतो, वेअरिंग आपले पैसे वाचतात, टाइम वाचतो, पेरेंट्सचा स्ट्रेस वाचतो, मुलांचा स्ट्रेस वाचतो. आणि अभ्यास करणाऱ्यासाठी सुद्धा उद्या त्यांना जेव्हा करिअर सिलेक्ट करायचं असेल, वी कॅन टेल देम परफेक्टली विच करिअर मॅचेस टू देम. त्यांना ते आपल्याला सब्जेक्ट सांगता येतात की यू गो इन फॉर सायन्स, you go in for commerce, you go in for engineering, you go in for medical, you go in for as a law घ्यायचं असेल, कुठले फील्ड घ्यायचे असतात ते आम्हाला ह्या स्टडीवरून, आपल्याला ह्या टेस्टवरून आपल्याला कळतात. आणि जिथे आता आपल्यासारखे बिझनेसमध्ये आहेत, सर्व्हिसेसमध्ये आहेत, त्यांना कसं यूज होतो. आज सगळ्या मोठ्या कंपनीजमध्ये हे टेस्ट केलं जातं. वाय? टू नो दॅट हाऊ केपेबल दॅन एम्प्लॉई इज गोइंग टू बी. तर त्यांना कळतं की बिहेवियर पॅटर्न कळतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कळतं की त्या व्यक्तीचा पर्सनॅलिटी कसा आहे. तुम्ही मी जे तुमच्यासमोर प्रेझेंट होते, दॅट इज माय सेकंडरी पर्सनॅलिटी. माय प्रायमरी पर्सनॅलिटी मी घरात जे आहे किंवा माझं ॲक्च्युअल पर्सनॅलिटी जे आहे ते तुम्हाला इथे दिसणारच नाही. सो यू गेट टू नो द पर्सनॅलिटी. म्हणजे आज IQ, EQ, CQ ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. AQ आधी इंटेलिजंट क्वोशंटला खूप महत्त्व होतं, बट नाव IQ आणि AQला देतात. म्हणजे इमोशनल क्वोशंट, इफ यू आर ऑन द मॅनेजरल लेवल, हाऊ यू कॅन हँडल पीपल, तुमच्या हाताखालच्या लोकांना तुम्ही कसं हँडल करू शकता, हे स्किल असायला पाहिजे. ॲडव्हर्सिटी क्वोशंट म्हणजे आज फेल्युअर आपण कितपत, आजकालच्या मुलांना फेल्युअर माहिती नाही, बिकॉज दे गेटिंग एव्हरीथिंग इझी.